खरं तर आता मायबाप म्हणायला सुद्धा आम्हाला लाज वाटायला लागली, कारण मायबाप इतके दिवस लावितच नसतात. ज्याचं जळतं त्याला कळतं. या न्यायाने आम्ही वारकरी सुद्धा असलो तरी सुद्धा आमच्या संयमाचा बांध निश्चित रूपाने आता फुटण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. प्रजेची काळजी ज्या राजांना नाही त्यांना नैतिकता मला असं वाटतं तिथं राहिली नाही. कारण आतापर्यंत आम्ही म्हणत होतो की आमच्या जमिनीला आमचा रास्त भाव द्या, परंतु आता इथून पुढे आम्हाला ही म्हणण्याची पाळी आलेली आहे की आमच्या जमिनीत तुम्ही कसं पाय ठेवता ते पहा. जालना नांदेड समृद्धी बाधित आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांचा सन्माननीय राठी सरांच्या नेतृत्वात हा आंदोलनाचा 134वा दिवस आज या ठिकाणी पूर्ण होत आहे. आणि पूर्ण होत असताना जसं आमच्या माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे का मृगतृष्या पीडिते संभ्रोणी विसरोणी जाळते मग तोय बुद्धी बरडीते ठाकून येते. जसं एखादा मृग म्हणजे हरण ज्या वेळेला त्याला तहान लागते, तहान लागल्याच्या नंतर जसं दुपारची आपण मृगजळाची तळी फक्त ती दिठी दुरुणीची निआळी त्याने पाणी साळी केळी लावीशी काही. खरं त्या मृगजळालाच पाण्याचा भ्रम आहे असं समजून ज्यावेळेस ते मृग पळत राहतं तर ते 5 वाजेपर्यंत ते मृगजळ दिसत राहत. आणि जेव्हा तो टेकड्यावर कुठेतरी बरडावर जातो आणि गेल्याच्या नंतर त्याच्या असं लक्षात येतं की यार हे पाणी नव्हतं, आपला दिवस व्यर्थ गेला. तसे आमचे दिवस या मृगाप्रमाणे मायबाप सरकारनं खरं तर आता मायबाप म्हणायला सुद्धा आम्हाला लाज वाटायला लागली, कारण मायबाप इतके दिवस लावितच नसतात. परंतु एवढे दिवस आम्ही परिपूर्ण करत असताना सुद्धा आमच्याकडे कुठल्याही प्रकारची दक्षता घेण्याचं काम जर हे वर्तमान सरकार करत नसेल आणि अनेक आंदोलनं महाराष्ट्रभर, कारण आमच्यावर प्रसंग आला ज्याचं जळतं त्याला कळतं. या न्यायाने आम्ही वारकरी सुद्धा असलो तरी सुद्धा आमच्या संयमाचा बांध निश्चित रूपाने आता फुटण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जसं गांधीजी होऊ शकतो तसं भगतसिंग सुद्धा, कारण शांतती या पद्धतीने आंदोलन करण्याची पद्धत जरी संपली तरी सुद्धा त्याच देशात आहोत की जिथे आमचा भगतसिंग होता. एका आमच्या अहिल्यामाईच्या हातामध्ये फक्त महादेवाची पिंड होती म्हणून तिला साध्वी म्हटलं जातं. पण साध्वी म्हटलं जातं तर रघुनाथरावाला जाऊन विचारायचं की त्यांनी ज्यावेळेस रघुनाथराव कब्जा करण्याच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आले तर त्यावेळेस त्याच अहिल्यामाईने आपल्या हातामध्ये तलवार सुद्धा घेतली होती. असंही आपल्याला चरित्र मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज, तारा राणी आदी करून आमच्या सर्व वीरांगणा जिजाऊ आईसाहेब एवढ्या मोठ्या ज्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्या हे आपल्याला कल्पना आहे. आपण त्याच भारतीय सनातन वैदिक अशा संस्कृतीमध्ये जन्म घेतलेला आहोत. त्याचा वसा वारसा सांभाळण्याचे संस्कार खरं तर आपल्या तुमच्या देखील राज्यकर्त्यातही आणि मला असं वाटतं जनसामान्य प्रजेमध्ये सुद्धा ते संस्कार आहेतच. फक्त प्रजेमध्ये ते संस्कार हे उद्भूत संस्कार आहे, जिवंत संस्कार आहे, त्यांनी अंमलात आणण्याचं काम केलेले. आणि आमच्यातूनच जे राज्यकर्ते झाले त्यांना मात्र त्याचा राजा झाल्यामुळं विसर पडला का काय असं आम्हालाच वाटू लागलेलं आहे, कारण त्यांना प्रजेची काळजी नाही. आणि म्हणून प्रजेची काळजी ज्या राजांना नाही त्यांना नैतिकता मला असं वाटतं तिथं राहिली नाही. तर त्या गादीवर सुद्धा राहण्याचा खरं तर त्या रूपाने ज्याला प्रजेचंच ध्यान नाही, ज्या 4.5 महिने म्हणजे काही सामान्य खेळ नाही, परंतु आमच्याकडे जर त्यांचं लक्षच नसेल तर इथंच आंदोलन आहे असं नाही ना. अरे पंढरपूरचा कॉरिडॉर असेल, शक्तिपीठ मार्ग असेल, आमच्या इकडे आता उद्या मला असं वाटतं परभणी, नांदेड वगैरे सर्व जिथं जिथं पाहावं तिथं तिथं सामाजिक अतिशय लोकशाही पद्धतीने आंदोलन असतील आणि त्यांच्याकडं आपलं गांभीर्याने जर लक्ष नसेल तर निश्चित रूपाने ही अराजकताच एक प्रकारची आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणून सन्माननीय सर्वच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री 2 असतील, त्यांना कळकळीची आता विनंती होती आतापर्यंत आम्हाला की आम्हाला तुम्ही फक्त रास्त भाव द्या आणि योग्य न्याय द्या, परंतु ज्या अर्थी तुम्ही देत नाहीत त्या अर्थी तुम्हाला आमचा खरं तर हा जमीनच घ्यायच्या नाही असं आमच्या एकंदरीत लक्षात आलेलं असल्यामुळं आम्हीच असा आता निर्णय ठरवलेला आहे की आता इथून पुढे मात्र, कारण आतापर्यंत आम्ही म्हणत होतो की आमच्या जमिनीला आमचा रास्त भाव द्या, परंतु आता इथून पुढे आम्हाला ही म्हणण्याची पाळी आलेली आहे की आमच्या जमिनीत तुम्ही कसं पाय ठेवता ते पहा. म्हणून आता इथून पुढे मात्र ज्यावेळेस आम्ही सर्व निवेदन वगैरे दिलेले आहे, फक्त एकच विनंती मायबाप सरकारला करायची, आता आमचं आंदोलन काय कशा करता आता आंदोलन चालू, आतापर्यंत जे आंदोलन चालू होतं तर ते आंदोलन न्याय देण्याकरता, आणि आता मात्र जे इथून पुढचे जे आंदोलन चालू राहणार आहे हे आम्हाला न्याय देऊ नका,
फक्त आमच्या जमिनी घेऊ नका हे सांगण्याकरता इथून पुढचं आमचं आंदोलन आहे। आणि फक्त शासनकर्त्यांना, प्रशासनाला हेच आम्ही आता सांगू इच्छितो शेवटचं, की जेणेकरून तुम्ही येत असताना सुद्धा आता तुमच्या सुरक्षेनिशी तुम्ही या, कारण आम्हाला सुरक्षा करायला काय नाही, आम्ही शेतकरीच असल्यामुळं आम्हाला काही बंदुकी तलवारी लागत नाही। आमच्या आवताचे रूमने सुद्धा रेड झाली तुम्हाला, आणि म्हणून याची काळजी आपण घ्यावं एवढीच त्या निमित्ताने या ठिकाणी विनंती करतो।